आपुलिया हिता जो असे जागृता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरी वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरी वाटे देवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा परी माझ्या देवा पार नाही कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरी वाटे देवा महायोग पीठे तटे भीमरत्यम वरम पुंडलिकाय दातु मुनीन्द्रम समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र दया ठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी
ओम नमो ज्ञान ओम नमो ज्ञानेश्वराय राजीव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रबोधे मनोजं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्ता वरिष्ठं वातात्मजं वानरायुक्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रबोधे श्रीगुरुचरण सरोज रजनिजमल मुकुर सुधारी वर्ण रघुवल विमल जसु जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिक सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देह मोहि हरहु कलेश विकार विठल शरण शरण हनुमान संसार सारं भुजगेन्द्रहरं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि कैलासराना शिवचंद्रमौळी फणींद्र माता मुंगोडझाळी कारण्य सिंधू भवदुःखहारी तुझवीन शंभो मज कोण तारी नमो सद्गुरु तुझ्या ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती आता विनो वाक्य विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमेरिया विठ्ठल अपुलिया हिता जो असे जागृता धन्य माता पिता तयाच्या कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्यातील अभंग आहे आणि या अभंगामध्ये तुकाराम महाराज जो कोणी आपल्या हितासाठी
जागा असेल त्याच्या आई वडिलाला धन्यता देतात. असा विशेष महत्वाचा असा अभंग आहे विठ्ठल. अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या इथे भागवत कथेच्या निमित्तानं सुरू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह म्हणावा लागेल. कारण ज्ञानेश्वरी पारायण आहे, हरिपाठ आहे, भागवत कथा आहे आणि रात्रीच्याला कीर्तन आहे. अशा प्रकारे जो चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह रामकृष्ण आबासाहेब सराटे यांनी जो आयोजित केलेला कार्यक्रम आहे आणि याच्या निमित्तानं सर्वाला श्रवण करण्याचा लाभ मिळत आहे. आणि हेच तुकाराम महाराज या अभंगामध्ये जे हित सांगायले तेच विशेष महत्वाचं असं हित आहे विठ्ठल. अभंगावर बोलण्यापूर्वी सर्व महाराज मंडळी उपस्थित आहेत. सगळ्यांचा काही आता परिचय नाही, पण नारायण महाराज आहेत परिचित. आता मृदंगाचार्य महाराज इथं सर्वच जण आहेत. सर्व परिसरातील पंचकृषीतील सर्व भजनी मंडळी आहेत आणि भागवताचार्य बाबा भी उपस्थित आहेत. तुळशीराम महाराज, तुळशीदास महाराज बीडकर आणि ते बी उपस्थित आहेत. महाराज बी उपस्थित आहेत आणि म्हणून महाराजांच्या सानिध्यात आणि कीर्तन करण्याचं परम भाग्य समजावं लागेल. सर्वांच्या आशीर्वादाने जसं काही भगवंत बुद्धी देतील, हनुमंतराय कृपा करतील आणि महाराज मंडळीचे सर्वांचं सहकार्य लाभल त्याप्रमाणे बोलण्याचा मी प्रयत्न करील. आणि विठ्ठल अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये महाराजांना जो कोणी आपल्या हितासाठी जागा असेल त्याच्या आई वडिलाला धन्यता दिलेली आहे. आणि त्याचबरोबर दुसऱ्या चरणामध्ये महाराजांनी सांगितलं कुळी कन्या पुत्र, कन्या आणि पुत्र कुळामध्ये सात्विक असे जन्माला येतात. त्याचा आनंद समाजाला वाटेल हे नवल नाही, तर त्याचा आनंद प्रत्यक्ष देवाला सुद्धा वाटतो असं दुसऱ्या चरणामध्ये तुकाराम महाराजांनी सांगितलंय. आणि तिसऱ्या चरणामध्ये देवाला आनंद वाटण्यासारखं ते काय करतात, तर ते गीता आणि भागवत या ग्रंथाचं श्रवण करतात आणि त्याचबरोबर अखंड विठोबाचं नामस्मरण सुद्धा करतात. त्यामुळे देवाला आनंद वाटतो. आणि तुकोबारे सांगतात शेवटच्या चरणामध्ये, कारण अशा महात्म्याची सेवा जर माझ्या जीवनामध्ये घडली तर माझ्या देवाला पारावर राहणार नाही, माझ्या देवाला सीमा राहणार नाही. असं चौथ्या चरणामधला सरळ सरळ अर्थ आहे विठ्ठल. मग आता आपलं नेमकं हित तुकोबारायला महाराज सांगतात की हिताला जो कोणी जागा असेल त्याचे आई वडील धन्य आहेत. नेमकं हित कोणचं आहे, कशाला हित म्हणायचं? संसारात तर सगळेच जण हित करायले. जमीन घेणं, गाडी घेणं, बंगला बांधणं यालाच आपण हित समजायला लागलेलो आहे. आणि हेच वास्तविक संसारामधलं हित आहे. पैसा कमवणं हेच हित आहे, पण परमार्थाच्या दृष्टीनं हे हित नाही. तुकाराम महाराजाला जे हित सांगायचंय ते हित नाही. कारण करावे देवाचे चिंतन,
हेच हित आहे. आणि संतांनी सर्वांच्या पायावर दंडवत घातलेला आहे की तुम्ही भजन करा, भगवंताचं नामस्मरण करा. आणि हेच संतांनी हित सांगितलेलं आहे. पण आपलं कसं झालेलं आहे, आपल्याला संसारात जे पैसा कमवायलो आपण त्यालाच हित समजायलो, पण ते सुद्धा गरजेचं आहे प्रपंच करण्यासाठी. पण त्याच्या बरोबरच आपण आपल्या जीवनाचं सार्थक करून घेणं गरजेचं आहे. कारण मनुष्य देह हा 184 योनी फिरल्याच्या नंतर मिळतो. आणि याला विशेष असं महत्व आहे, कारण या मानवाच्या शरीरामध्ये भगवंताचं भजन घडतं, बाकीच्या योनीमध्ये भगवंताचं भजन घडत आणि नाही. कहे ज्ञान नाही गो, याच देही घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे. हे बाकीच्या योनीमध्ये ज्ञान नाही. 184 योन्या येतात, पण त्याच्यामध्ये आत्मकल्याणाचं साधन नाही आणि भजनही नाही. म्हणून मानवी शरीर हे विशेष महत्वाचं आहे. या मानवाच्या देहानं भगवंताचं भजन करून सच्चिदानंद पदवी प्राप्त करून घेता येते. आयुष्याच्या साधने, आयुष्याच्या साधने, आयुष्याच्या साधने, आयुष्याच्या साधने. सच्चिदानंद पदवी घेणे धन्य आम्ही जन्मालो आणि दास विठोबाचे झालो. अशा मानवी शरीरानंच सच्चिदानंद पदवी प्राप्त करून घेता येते. बाकीच्या योनीमध्ये हे ज्ञान नाही. माणसाच्या शरीराने भजन घडल, पण आता हे कळालं बी पाहिजे. हे कळण्याकरता बी मागच्या जन्माचं पुण्य लागतं, बहुत जन्माचे सुकृत पदरी त्याचे मुखी हरिपैठा होय. मागच्या जन्माचं पुण्य असलं तरच त्याच्या मुखामध्ये भगवंताचं नामस्मरण येतं. जन्म जन्मे आवे,
जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. नामदेवराय म्हणतात आम्ही जन्मोजन्मी बहु पुण्य केले आणि त्यावेळेस भगवंतानी कृपा केली आणि म्हणून भगवंताची भक्ती आमच्या जीवनामध्ये घडते. हे पुण्याशिवाय भगवंताचं नामस्मरण येऊ शकत नाही. कारण लोकसंख्या तर भरपूर आहे गावाची, पण सर्वजण इकडे येत नाहीत कारण त्यांचं भाग्य नाही ना. माऊली म्हणले उपजोनी करंटा ज्ञानद्वैत वाटा आणि रामकृष्ण पैठा कैसा होय. ज्यांच्या मुखाला नाव येत नाही स्पष्ट सांगितलं ते करंट येत म्हणले. ज्ञानेश्वर महाराज म्हणले आपण पदर्शन आहे. आणि म्हणून नाम मुखाला जर येत नसेल तर तो भाग्यवान नाही. त्याच्याकडे संपत्ती असेल भरपूर पण तो भाग्यवान नाही कारण त्याच्या मुखाला नाव येत नाही. नाथ महाराज म्हणले भक्तिविन पशु कशा शिवाडाला सटवीने कैसा नेला नाही. आणि पुढचं म्हणायचं आपला काय अधिकार नाही. विठ्ठल संपत्ती तर सगळ्याकडेच आहे. राजा रावणाच्या जीवनामध्ये किती संपत्ती होती तेवढी संपत्ती काय आपल्याकडे नाही. पण रावणाला सुद्धा विभीषणाने विनंती केली होती की तू आता जागा होय, तू चूक केलेली आहेस, सीताईला आणलेले, पण आता काय कर सीताई साहेबाला प्रभू रामचंद्राला परत देऊन टाक आणि रामाला शरण जाय. पण त्यानं काही ऐकलं नाही कारण हिताच्या गोष्टी संत सांगत असतात पण त्या कानाच्या वरून जातात कारण त्याचं भाग्य नसतं ना. कारण त्या माणसाला कडून नाम येणार आहे. त्याचप्रमाणे त्या रावणाला एवढी विनंती केली विभीषणानं की तू रामप्रभूला शरण जाय आणि तुझं जीवनाचं कल्याण करून घे. पण विभीषणाचं रावणानं कधी ऐकलं नाही. उलट विभीषणाला लाथ हाणली आणि विभीषणाला लाथ हाणून लंकेतून काढून दिलं. आणि लंकेतून काढून दिल्यावर विभीषण आईकडे गेला कैकसी मात्याकडे आणि त्याने सांगितलं आता आई मी रावणाला भरपूर विनंती केली पण त्यांनी काय ऐकलं नाही. आता मी काय करतो मीच रामाला शरण जातो. आणि म्हणून विभीषणच रामाला शरण गेले आणि स्वतःचं जीवन धन्य करून घेतलं. इकडे रावणाचं वाटोळं झालं. एवढी मोठी संपत्ती असून सोबत काहीच गेलं नाही. संगती कवडी नेली नाही. संपदा एवढी सांगा ते कवडी गेली नाही. सोबत कवडी सुद्धा गेली नाही. सप्तकोटी घरे शुद्ध कांचनाची आणि काशा आणि तांब्याची तर लक्षावधी एवढी संपत्ती असून काही सोबत गेलं नाही. कारण ऐकलं नाही. हिताच्या गोष्टी सांगितल्या पण ऐकल्या नाही. जागाही झाला नाही. त्याच्यामुळं जीवनाचं वाटोळं झालं. आणि विभीषणानं रामाचं भजन केलं आणि रामप्रभूला शरण गेले. शरण गेल्याबरोबर लंका बी मिळाली आणि चिरंजीव भगवंतानं विभीषणाला केलं. मग हे भक्तीचा परिणाम आहे. हे जीवनामध्ये जागे झाले आणि प्रभूला शरण गेल्याचा परिणाम आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात की तुम्ही जीवनामध्ये भक्ती करा, भजन करा आणि ते भजन जीवनामध्ये ह्याच शरीरामध्ये घडत आहे असं तुकोबाराय सांगतात. विठ्ठल मग ज्याच्या जीवनामध्ये भजन घडत असेल तो धन्य, याच्यात नवल नाही. कारण त्या भजन करणाऱ्या व्यक्तीचे आई वडील सुद्धा धन्य आहेत. अभंगाच्या पहिल्या चरणात
जगता धन्य माता पिता तयाच्या. त्याचे आई वडील सुद्धा धन्य आहेत. कशामुळे आई वडिलाला धन्यता दिली? कारण काय त्याचं? कारण त्या आई वडिलांनी पुत्रच असा घडवला ज्याच्या नामस्मरणामुळे समाजाचं कल्याण होईल आणि नवे नवे इथंही त्याचं जीवनाचं सार्थक होईल आणि तिन्ही लोकांमध्ये सुद्धा त्याची नामस्मरणामुळे भक्तीमुळे कीर्ती होईल असा पुत्र त्यांनी घडवला. त्याच्यामुळे आई वडिलांना धन्यवाद. त्याचा त्रिलोकी झेंडा, 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 त्याचा त्रिलोकी झेंडा. पुत्र व्हावा ऐसा गुंडा, त्याचा त्रिलोकी झेंडा. तिन्ही लोकांमध्ये झेंडा. आणि कोणी उभा केला? मारुतीरायानं. कारण मारुतीराय जन्माला येण्याकरता अंजनी मातेनं तपस्या केली ना. अनेक वर्ष 60,000 वर्ष जवळपास तपश्चर्या केली. झाडाचा पाला खाऊन ऋषमुख पर्वतावर तपश्चर्या केली. आणि या तपश्चर्या केल्याच्या नंतर रुद्र अवतार भगवान शंकराला जन्माला यावं लागलं. आणि हे तपस्याशिवाय असा पुत्र जन्माला येत नाही. आई वडिलांच्या चांगल्या संस्काराशिवाय चांगला पुत्र घडत नाही. संस्कार जर केले नाही तर पुत्र अभागी किंवा अभक्त जन्माला येतो. आई वडिलांना जर नामस्मरण करण्याचा छंद असेल, भक्तीचा छंद असेल तर पुत्र पुढे भक्त निघल. नाहीतर काय मग व्यवस्थित निघणार नाही. त्याच्यामुळं आई वडिलाला धन्यता तुकोबरायन दिली विठ्ठल. भागवतामध्ये कथा आलेली आहे बळीराजाची. बळीराजाच्या इथं ज्यावेळेस 99 यज्ञ पूर्ण झाले आणि भगवंतानं वामन रूप धारण केलं आणि तिथं गेले आणि 3 पावलं जमीन मागितली. त्यावेळेस बळीराजानं ते दान देण्याकरता पुढे आलेले आणि बळीराजा समोर आल्याच्या नंतर दैत्याचे गुरु शुक्राचार्य होते. शुक्राचार्याने सांगितलं, बाबा बळी हे देवे म्हणले आणि तुझी परीक्षा घेण्याकरता आलेला आहे. तू आता दान देऊ नको म्हणले. दान दिले तर देव तुझी परीक्षा घेणार आहे असं बळीला म्हणल्यावर बळीने सांगितलं, आतापर्यंत दान देण्याचा मी अभ्यास केलेला आहे आणि आता जर परीक्षा घेण्याकरता साक्षात भगवान परमात्मा जर आले असले तर मी आता दान देणारे आणि परीक्षेमध्ये पास होणारे. म्हणून बळीनं गुरुचं ऐकलं नाही. गुरुनं बळीच्या आईला बोलवलं. आईचं सुद्धा बळीनं ऐकलं नाही आणि भगवंताला 3 पावलं जमीन दान देण्याकरता ज्यावेळेस संकल्प सोडायचा ती झारी हातामध्ये घेतलेली आहे आणि झारीमध्ये पाणी सोडणार तर शुक्राचार्य काय केले, त्यांना त्या झारीच्या तोंडामध्ये जाऊन बसले. पाणीच येईना. मग भगवंताने काय केलं, म्हणले बळी काडी घे आणि त्या झारीमध्ये घाल, काहीतरी कचरा अडकलाय. आणि ती काडीमध्ये घातल्याबरोबर शुक्राचार्याचा डोळा फुटला. धर्माच्या कार्यकर्ता आडवा आला, त्याच्यामुळे भगवंताने डोळा फोडला आणि बळीराजाने मग संकल्प सोडला. 3 पावलं जमीन भगवंताला दान दिली. भगवंतानं विराट रूप धारण केलं आणि 2 पावलामध्ये स्वर्ग मृत्यू पाताळ सर्व काही जागा व्यापली. त्यानंतर 3रा पाऊल कुठे ठेवायचा बळीने माघारी घेतलं नाही. त्याने सांगितलं, भगवंता माझं आणखीन शरीर शिल्लक आहे.
जीव दिला पायातळी, असं सुंदर असं प्रमाण दिलेलं आहे. ज्या वेळेस भगवंतानं दोन पावलामध्ये सर्व जमीन व्यापलेली आहे, तिन्ही लोक दोन पावलामध्येच व्यापलेले आहेत. तिसरा पाऊल ठेवायचा पुढं बलीनं सांगितलं माझ्या डोक्यावर ठेवा. डोक्यावर पाय ठेवला, बलीला पाताळात नेऊन घातलं आणि पाताळामध्ये बली गेल्याच्या नंतर भगवान प्रसन्न झाले. भगवंताने सांगितलं आता काय मागायचं ते माग. बलीने सांगितलं भगवंता आता तुमची दर्शन झाल्यावर काही मागायची अपेक्षा शिल्लक राहिलेली नाही. पण बलीची आई बाहेर आल्या आणि त्यांनी सांगितलं देवा मी आज तुम्हाला माझा पराक्रम सांगणार आहे. देव घाबरले. देवाला वाटलं पतिव्रता आहे, पतिव्रता तुका म्हणे पतिव्रता आणि तिची देवावरी सत्ता. भगवंत घाबरले. बलीची आई श्राप देते की काय अशी भीती वाटू लागली. पण त्यांनी सांगितलं मी श्राप द्यायला नाही आले, आज मी तुला माझा पराक्रम सांगणार आहे. मी पुत्र होतात म्हणले लोकाला, पण मी असा पुत्र पैदा केला त्याच्या समोर भगवंताने हात पसरावा. सगळं जग देवाला मागायले काही ना काही, पण जगाचा मालक माझ्या पुत्रासमोर हात पसरावा एवढा पुत्र श्रेष्ठ मी दानसूर तयार केलेला आहे. आणि तो त्याच्यावर जे संस्कार केले त्या संस्काराने पुत्र घडलेला आहे. ऐसा पुत्र पैदा किया प्रभू पसारे हात. भगवंताने हात त्याच्या समोर पसरावे म्हणून एवढा श्रेष्ठ पुत्र ज्या वेळेस घडवला, मग त्या पुत्राची माता धन्य पिता धन्य म्हणून अशा पद्धतीचं तुकोबरायला वर्णन या अभंगामध्ये सांगायचं. विठ्ठल म्हणून ज्याच्या जीवनामध्ये भक्ती घडली विशेष महत्वाचं आहे. त्याचं जीवन धन्य. जीवनच धन्य नाही तर ज्या कुळामध्ये असे भक्त जन्माला आले ते कुळ सुद्धा पवित्र आहे. अभंगाचं दुसरं चरण. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक दयाचा हरिक वाटे देवा. ज्या पवित्र कुळामध्ये कन्या आणि पुत्र जन्माला आले त्या कुळाचा भगवंताला हरिक वाटतो. मीराबाई, जनाबाई, बहिणाबाई अशा ज्या संत जन्माला आल्या कुळामध्ये, पवित्र कुळामध्ये, अशा संत जन्माला आल्यामुळं त्या कुळाचा भगवंताला आनंद वाटतो. कारण त्यांच्या जीवनामध्ये भक्ती आहे, नामस्मरण आहे
आणि त्यांच्याकडे पाहून भगवंताला आनंद वाटतो. पुत्र वर्णन करायचं झालं तर तुकोबाराय जन्माला आले ज्या कुळामध्ये, किंवा ज्ञानेश्वर महाराज असतील, त्याचबरोबर नामदेवराय असतील, सर्व संत ज्या कुळामध्ये जन्माला आले त्या कुळाचा आनंद देवाला वाटतो. आणि त्यांच्या जीवनामध्ये नामस्मरण असल्यामुळं, भक्ती असल्यामुळं भगवंताला आनंद वाटण्यासारखं कार्य त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी केलेलं आहे. त्याच्यामुळे आनंद वाटणारच आहे. विठ्ठल पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, तेथे हरीचे दास जन्म घेती. ते कुळ पवित्र आहे. जिथं भगवंताचे भक्त जन्माला येतात ते कुळ पवित्र आहे. आणि पवित्र कुळ होण्याकरता किंवा नेमकं नामस्मरण करून, भगवंताचं नामस्मरण करून ते जीवनाचं सार्थक करून तर घेतातच घेतात, पण कुळाचा सुद्धा उद्धार करतात. कारण एक जर सात्विक अशी मुलगी जर जन्माला आली तर तिच्या भक्तीमुळं, नामस्मरणामुळं 42 पिढ्याचा उद्धार होतो. आई वडिलाच्या इकडल्या 21 पिढ्या आणि सासरच्या 21 पिढ्या, असं शास्त्रांनी सांगितलं की 42 पिढ्याचा उद्धार होतो. चांगली जर मुलगी जन्माला आली तर, आणि मुलगा जर चांगला जन्माला आला तर 21 पिढ्याचा उद्धार होतो. आणि मुलगा जर नालायक जन्माला आला, अभक्त जन्माला आला, खाऊ नये ते खाणार, पिऊ नये ते पिणार, असा जर जन्माला आला तर शास्त्र सांगतं 42 पिढ्या नरकाला जातात. म्हणून सात्विक मुलगा जन्माला येण्याकरता आई वडिलांचं बी भाग्य लागतं, त्यांचंही पुण्य लागतं, तेव्हा असे सात्विक मुलं जन्माला येतात. भागवतामध्ये कुळाचा उद्धार करण्याकरता वर्णन आलेले भगीरथ राजाचं. ज्यावेळेस अश्वमेध नावाचा यज्ञ सगर राजाने केला, आणि अश्वमेध नावाचा यज्ञ केल्याच्या नंतर त्या यज्ञाचा जो अश्व आहे तो सोडलेला आहे, आणि त्याच्या पाठीमागे सगर राजाचे 60,000 पुत्र त्या अश्वाच्या पाठीमागे जातात. आणि तो अश्व बराच काळ पुढे गेल्याच्या नंतर इंद्राने काय केलं, रात्रीचा अश्व कपिल मुनीच्या आश्रमामध्ये बांधलेला आहे. आणि कपिल मुनीच्या आश्रमामध्ये नेऊन बांधल्याच्या नंतर ज्यावेळेस ते सगर राजाचे 60,000 पुत्र, त्यांना सकाळी ज्यावेळेस अश्व दिसला नाही तर ते अश्व बघण्याकरता, तो घोडा बघण्याकरता ते 10 दिशाला फिरायला लागले. आणि ज्यावेळेस फिरता फिरता कपिल मुनीच्या आश्रमामध्ये गेले तर त्या ठिकाणी तो घोडा दिसलेला आहे. आणि कपिल मुनी आपल्या साधनेमध्ये ध्यानस्थ होते. यांनी जाऊन ऋषीची साधना भंग केली, कारण त्यांना वाटलं हे अश्व कपिल मुनीने तिथे बांधलेलं आहे. अभद्र असे बोलले. ज्यावेळेस ऋषीने हे अभद्र वाक्य ऐकले आणि त्यांची समाधी भंग झाली, ध्यान भंग झालं, आणि रागाने पाहिल्याच्या बरोबर 60,000 सगर राजाचे पुत्र जळून भस्म झाले. आणि 60,000 पुत्र जळून भस्म झाल्याच्या नंतर अश्व परत येत नाही. मग त्याला पाहण्याकरता सगर राजाचा जो पुत्र होता अंशुमन राजा, आणि त्याला पाठवलं. त्याने मग कपिल मुनीची माफी मागितली, झालेल्या अपराधाबद्दल क्षमा मागितली. पण त्यांनी सांगितलं, बाबा हे आमचे पूर्वज, आता यांची जी दुर्गती झालेली आहे, मग यांचा उद्धार कसा होईल? यांचा उद्धार करण्यासाठी काही उपाय आहे का? उपाय विचारला. कपिल मुनीने सांगितलं एकच उपाय, स्वर्गातून गंगा आणावं लागेल, गंगा आणल्याशिवाय उद्धार होणार नाही. मग असं सांगितल्याच्या नंतर
अंशुमन राजानं परत आल्याच्या नंतर गंगा पृथ्वी तलावर आणण्याकरता तपस्या चालू केलेली आहे. आणि तपस्या जेव्हा चालू केली, कठोर असं तपस केलेले अंशुमन राजानं आणि कडक असं तपस्या करून गंगा काही अंशुमन राजाला प्रसन्न झाली नाही. मग अंशुमन राजाचं वय झालेलं आहे. पुत्र पुढे दिलीप राजा, आणि दिलीप राजाला सांगितलं की काय कर, आता राहिलेलं ही तपश्चर्या तू पूर्ण कर आणि आपल्या पूर्वजाचा उद्धार करण्याकरता गंगा मातेला पृथ्वी तलावावर आण. दिलीप राजाने ही जीवनभर तपस्या केली, पूर्ण जीवन गेलं, पण गंगा माता काही प्रसन्न झाली नाही. मग दिलीप राजाचं सुद्धा आयुष्य संपलं, दुसरी पिढी सुद्धा संपली. तिसऱ्या पिढीला भगीरथ राजा जन्माला आले आणि भगीरथ राजाला सांगितलं की आपल्या पूर्वजाचा उद्धार करण्याकरता तुला सुद्धा तपस्या करायची आणि आपल्या कुळाचा उद्धार करायचा आहे. असं सांगितल्यावर भगीरथ राजानं कठोर असं तप करायला सुरुवात केली. आणि कठोर तप केल्याच्या नंतर गंगा माता प्रसन्न झाली. गंगा मातेने सांगितलं पृथ्वी तलावर येण्याकरता मी तयार आहे, पण माझा जो ओघ आहे आणि ते ओघ धारण करण्याची क्षमता पृथ्वीमध्ये नाही. कारण स्वर्गामधून ज्यावेळेस गंगेची धार पडल तर पृथ्वीला भेदून डायरेक्ट रसातळामध्ये जाईल. ती काय पृथ्वी तलावर थांबणार नाही. त्याच्यासाठी धारण करण्यासाठी त्याची सोय करावी लागेल. आणि दुसरं, जे पापी लोक आहेत मृत्यू लोकांमध्ये भरपूर पापी लोक आहेत, यांनी जर माझ्यामध्ये विस्नान केलं तर मी अपवित्र होईल. मग मी अपवित्र झाल्याच्या नंतर मला पवित्र होण्याचा काही मार्ग पाहिजे. असे दोन प्रश्न विचारल्यावर भगीरथ राजानं पुन्हा महादेवाची तपस्या केली, महादेवाला प्रसन्न केलं आणि महादेवाने सांगितलं मी गंगा मातेला जटामध्ये धारण करील. आणि मग एक प्रश्न तर मिटला, महादेवाने जटामध्ये धारण करण्याचा निर्णय घेतला. दुसरा प्रश्न होता, गंगा अपवित्र झाली तर मग पवित्र कशी होणार? तर नारद मुनीने सांगितलं पृथ्वी तलावर पापी लोकांची जरी संख्या भरपूर असली तरी साधू संतांची बी संख्या आहे, आणि साधू संतांनी स्नान केल्याबरोबर गंगा पुन्हा पवित्र होईल. म्हणजे दुसरा प्रश्नही मिटला आणि गंगा माता पृथ्वी तलावावर येण्याकरता तयार झाली. आणि मग भगीरथ राजानं गंगा मातेला पृथ्वी तलावावर आणलं, महादेवाने धारण केलं आणि ती गंगा माता पृथ्वी तलावावर आली. भगीरथ राजाच्या रथामागे गंगा माता चालू लागलेली आहे. चलता चलता ज्या ठिकाणी पूर्वज ज्या ठिकाणी जळून भस्म केले होते कपिल मुनीनं, तो गंगासागराचं ठिकाण आहे, त्या ठिकाणापर्यंत गंगा गेली आणि पूर्वजाचा उद्धार भगीरथ राजाने केला. म्हणजे अशा प्रकारचे जर पुत्र कुळामध्ये जन्माला सात्विक जर आले तर त्या कुळाचा सुद्धा उद्धार होतो. आणि हे कार्य पाहून भगवंताला सुद्धा आनंद होतो. विठ्ठल अशा भक्ताला पाहिल्याच्या नंतर भगवंताला आनंद होतो. आणि भगवंताला आनंद होण्यासारखं कार्य त्यांच्या जीवनामध्ये घडतं. ते आनंद होण्यासारखं कार्य जे असेल तर गीता आणि भागवत ग्रंथाचं ते सर्व नाही करतात. अभंगाच्या तिसऱ्या चरणात गीता भागवत
अखंड चिंतन विठोबाचे. भगवंताला आनंद होण्यासारखं कार्य जे असेल ते गीता आणि भागवत या ग्रंथाचं श्रवण करतात, त्याचबरोबर अखंड चिंतन विठोबाचं करतात. गीता आणि भागवत हे दोन ग्रंथच का सांगितले, तर गीता जे आहे ते माणसाने कसं जीवन जगावं हे सर्व ज्ञान जे असेल ते ज्ञान गीतेमध्ये, आणि माणसाने कसं मारावं हे सर्व ज्ञान जे असेल ते भागवत ग्रंथामध्ये. भगवंताने कुरुक्षेत्रावर जे अर्जुनाला गीता सांगितली तो गीता ग्रंथ माऊलीनं ज्ञानेश्वरीच्या रूपाने मराठीमध्ये आपल्याला उपलब्ध करून दिलेला आहे. आणि ती ज्ञानेश्वरी जीवनामध्ये एकदा तरी वाचावी. जनाबाईने त्याच्यावर अभंग लिहिला आहे, वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पावी पंढरी. मानवाच्या शरीराला आल्याच्या नंतर कमीत कमी हे दोन कार्य करावं. दुसरं काही वाचता नाही आलं तर कमीत कमी ज्ञानेश्वरी तरी वाचावी. आणि दुसरं कुठं जरी जाता नाही आलं तर पंढरपूरला अवश्य जावं. पंढरपूरला गेल्याशिवाय राहू नये. भगवंताचं दर्शन घ्यावं. हे दोन कार्य मानवी जीवनामध्ये अत्यंत महत्वाचे आणि ते घडले पाहिजे. तुकोबारायचा गाथा असेल त्याचं बी वाचन घडलं पाहिजे, पण ज्ञानेश्वरीचं वाचन आपल्या जीवनामध्ये घडलं पाहिजे. आणि ते ज्ञानेश्वरी पारायण आपल्या ठिकाणी इथे चालू आहे आणि हे महत्वाचा विषय वाटला त्यामुळे ह्या अभंगाची निवड केलेली आहे. विठ्ठल हे ज्ञानेश्वरी वाचण्याचं फळ आहे, पण ते ज्ञानेश्वरी वाचताना थोडं त्याच्याकडे बारकाईनं वाचावं लागतं. त्याच्यामध्ये माऊलीनं ओवी लिहिलेली आहे, जैसा का भ्रमर परागुण येती परी कमळ दळाते नेनती तैसिये परी आहे सेविती ग्रंथी का पुला ठावन संडिता आलिंगीजे चंद्र प्रगटता हा अनुराग भोगिता कुमुदिनी जाणे आयसे निगंभीरत्वपणे स्थिरावलोकोनी अंत करणे आर्थिला तोच जाणे मानोये. थोडं अंतकरणाला असं स्थिर ठेवून संसारातले प्रपंचातले विचार अंतकरणामध्ये आले नाही पाहिजे. अतिशय स्थिर अंतकरण ठेवून जर वाचन केलं तर त्या ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचल्याच्या नंतर आपल्या जीवनामध्ये त्याचं फळ प्राप्त होतं. माणसाने कसं जीवन जगावं याचं ज्ञान माणसाला प्राप्त होतं. एवढा पवित्र असा हिंदू धर्मातील धर्मग्रंथ म्हणून ज्ञानेश्वरी गीतेला ओळखलं जातं. असा हा पवित्र ग्रंथ आहे आणि याचं वाचन आपल्या जीवनामध्ये घडलं पाहिजे. विठ्ठल भागवत ग्रंथाचं सांगायचं झालं तर ते श्रवण आपल्याला घडलं पाहिजे. भागवत ग्रंथाचं श्रवण केल्याच्या नंतर काय होईल तर त्याचं उदाहरण परीक्षित राजानं 7 दिवसामध्ये भागवत ग्रंथाचं श्रवण केलं आणि श्रवण केल्याच्या नंतर त्याच्या जीवनाचं सार्थक झालं. त्यांच्या जीवनाचं 7 दिवसामध्ये मोक्ष मिळवला. आणि हे 7 दिवसामध्ये मोक्ष मिळवणं सामान्य गोष्ट आहे का? अख्खं जीवन गेलं तरी आपल्याला आणि हरिपट कळत नाही एवढी अवस्था आपली झालेली आहे. पण त्या श्रवणाने त्या नामस्मरणानं परीक्षित राजाचं कल्याण झालं. 7च दिवसामध्ये मोक्ष मिळवला. मग हे भागवत ऐकण्याचं हे फळ आहे की आपल्या जीवनाचं सार्थक होईल. आपल्याला मोक्ष मिळाल्याशिवाय राहणार नाही एवढी ताकद या भागवत ग्रंथाची आहे. विठ्ठल दुसरी कथा सुद्धा भागवत ग्रंथामध्ये आलेली विशेष महत्वाची म्हणजे गोकर्णाचा बंधू धुंदकारी पिशाच योनीला गेला होता आणि पिशाच योनीला गेलेला भूत झालेला आणि 7 दिवसामध्ये गोकर्णाने त्याचा उद्धार केला. महात्म्यांना विचारलं, संताला विचारलं की माझा भाऊ म्हणले भूत झालेला आहे, प्रेत झालेला आहे, पिशाच योनीमध्ये गेलेला आहे, मग आता याचा उद्धार कसा होईल? साधू संतांनी सांगितलं एकच पर्याय, त्याच्यासाठी भागवत ग्रंथाचं श्रवण घडलं पाहिजे. त्या ठिकाणी भागवत लावलं पाहिजे.
आणि भागवत लावल्याच्या नंतर त्याच्या जीवनाचं सार्थक होईल. म्हणजे भागवत ग्रंथाचं 7 दिवस पारायण त्या ठिकाणी गौकर्णाने केलं आणि गौकर्णानं 7 दिवस पारायण केल्याच्या बरोबर धुंदकारीचा उद्धार झाला. म्हणून हे भागवत ऐकण्याचं हे फळ आहे की माणसाच्या जीवनाचं सार्थक होतं. म्हणून असा हा पवित्र असा ग्रंथ आहे आणि याचं श्रवण आपल्या जीवनामध्ये घडलं पाहिजे. तो योग आता या ठिकाणी आलेला आहे आणि ह्या संधीचा लाभ आपण सर्वांनी घेतला पाहिजे. हे आपल्या जीवनामध्ये घडलं पाहिजे. कारण मानवी शरीर हा भजना करता आयुष्य त्याच्या करताच मिळालेलं आहे आणि हे पुन्हा पुन्हा मिळणार नाही. पुन्हा पुन्हा जन्म नाही. ह्याच जन्मामध्ये आपण आपलं सार्थक करून घेतलं पाहिजे. विठ्ठल मग अशा पद्धतीनं भागवताचं जर श्रवण घडत असेल आणि त्या व्यक्तीच्या मुखामध्ये अखंड नामस्मरण, भागवतामध्ये ज्या कथा सांगितलेल्या आहेत त्या कथा ज्या आहेत त्या नामस्मरणाला अनुसरूनच आहेत. ज्यांनी नामस्मरण केलं त्यांचा उद्धार झाला. आजन्मवेळाच्या जीवनामध्ये जीवनभर पाप होतं पण शेवटला मुलाचं नाव घेताना का होईना मुखाला नामस्मरण आलं, जीवनाचं सार्थक झालं, जीवनाचा उद्धार झाला. ही नामस्मरणाची ताकद आहे. कारण तुकोबाराने सांगितलं अखंड चिंतन विठोबाचे. भागवत ऐकायचं आणि नामस्मरण करायचं, जीवनभर नामस्मरण करायचं. कारण नामापेक्षा मोठं साधन नाही आणि हे साधन ज्यांच्या जीवनामध्ये घडलं त्यांचा उद्धार झाला. खटवंगरायाची कथा भागवतात आलेली आहे. त्यांनी एका घंट्यामध्ये एकाच तासामध्ये मोक्ष मिळवला. ज्यावेळेस नामस्मरण भगवंताचं 1च तास केलं आणि एका तासामध्ये मोक्ष मिळवला. अशा सुद्धा कथा भागवत ग्रंथामध्ये आलेल्या आहेत. म्हणून आपल्या जीवनामध्ये जास्तीत जास्त नामस्मरण घडलं पाहिजे आणि हे जर नामस्मरण आपल्या जीवनामध्ये घडलं तर आपलं जीवन सार्थकी लागल्याशिवाय राहणार नाही. विठोबा आपुल्या हिता जोसे जाग्रता धन्य माता पिता तयाच्या कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. अशा पद्धतीनं अखंड असं चिंतन भगवंताचं आपल्या जीवनामध्ये घडलं पाहिजे. कारण कलियुगामध्ये नामस्मरणाशिवाय जीवनाचं सार्थक नाही. कलियुग माझे करावे कीर्तन नारायण देन भेटी. भगवंताची भेट होणार असेल तर त्याच्याकरता साधन आहे ते नामस्मरण आहे. नामस्मरणाच्या व्यतिरिक्त अनेक जरी साधन केली तर भगवंताची प्राप्ती लवकर होणार नाही. आणि हे सर्व ग्रंथाचं जे सार असेल ते नामस्मरण आहे आणि ते सार आपण जपलं पाहिजे. कारण प्रत्येक ग्रंथामध्ये प्रत्येक संतांनी नामाचंच महत्व सांगितलेलं आहे. अनेक ग्रंथामध्ये जर आपण
बारकाईने लक्ष दिलं तर नामस्मरणाच्या व्यतिरिक्त साधन सांगितलेलं नाही. आणि सर्व साधनाचे साधन, सर्व साधनाचे भवसिंधू उतरी पार, भवसिंधू उतरी पार, भवसिंधू पार उतरणार हे नामस्मरण आहे. हे नामस्मरण केल्याच्या नंतर या संसारामधून तरुण जाता येईल आणि ते नामस्मरण आपल्या जीवनामध्ये घडलं पाहिजे. कारण माऊलीनं ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन केलेलं आहे, नाम जपासारखा श्रेष्ठ यज्ञ कोणताही नाही. कलियुगामध्ये सर्वात श्रेष्ठ यज्ञ जर असेल तर तो नामस्मरणाचा यज्ञ. नाम जप यज्ञ तो परम, बांधू न शके स्नानादि कर्म, नामे पावन धर्मा धर्म, नाम प्रब्रह्म वेदार्थी. नाम जप यज्ञ, नाम संकीर्तन साधन पै सोपे, नामास कीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. कलियुगामध्ये सर्वात श्रेष्ठ जो यज्ञ असेल तर तो नामस्मरणाचा यज्ञ. आणि तो यज्ञ करण्याकरता तुम्हाला सुचिरभूत होण्याची गरज नाही. आंघोळ केली काय नाही काय, आंघोळ करायला पाहिजे, पण एखाद्या वेळेस केलेली जरी नसेल तर नाम घ्यायला काही हरकत नाही. त्याच्यासाठी बंधन नाही, नियम नाही कुठल्या प्रकारचा. ते नामस्मरणाचा यज्ञ कोणीही करू शकतो, कोण्याही अवस्थेमध्ये करता येतो. तो यज्ञ कलियुगामध्ये श्रेष्ठ यज्ञ. कारण एखादा मोठा यज्ञ करायचं म्हणलं की आपल्या सामान्य लोकाला शक्य नाही. सामान्य माणसाला एवढा मोठा यज्ञ करणं शक्य नाही. हरी नाम जपता घडे, एक हरी नाम जपता घडे, एक हरिनाम जपता घडी. सुंदर असं प्रमाण महाराजांनी दिलेलं आहे. कोटी यज्ञाचं पुण्य एकच नामस्मरण केल्यानं. कोटी कोटी यज्ञ, द्वंद्व शब्द नाथ महाराजांनी वापरलेला आहे. कोटी कोटी यज्ञ आणि एक नामस्मरण घडल्या, एक नामस्मरण जपल्यानं घडल. एवढं पुण्य जर नामस्मरणानं घडत असेल तर नामस्मरण का घेऊ नये? घेतलं पाहिजे. आपण नामस्मरण केल्यानं सहज यज्ञ घडतो. आणि हे यज्ञ घडण्याकरता नित्यनियम महत्वाचा आहे. आपल्या जीवनामध्ये जर नित्यनियम असेल तर ह्या कोटी यज्ञाचं पुण्य घडू शकतं. नित्यनियमाशिवाय घडत नाही. नामस्मरण घेतलेलं वाया जात नाही, पण कोटी यज्ञाचं पुण्य प्राप्त करण्याकरता नित्यनियम महत्वाचा आहे. माऊलीने सांगितलं, नित्यनियम नाम तो प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ त्या जवळी. साक्षात भगवान परमात्मा त्याच्या जवळ आहे. ज्याच्या जीवनामध्ये नित्यनियम आहे ना, त्याच्या पाशी भगवंत साक्षात आहेत. आणि एवढं नित्यनियमाचं महत्व आहे विठ्ठल. मग जी मंडळी आपल्या हितासाठी जागे असतील त्याचे आई वडील तर धन्यचे. त्याचबरोबर सात्विक अशी जन्माला जर आलेले असतील आणि गीता भागवत ग्रंथाचं श्रवण करीत असतील
आणि नामस्मरण भगवंताचं अखंड जर करीत असतील तर त्यांची सेवा तुकोबाराय म्हणतात माझ्या जीवनामध्ये घडली तर मी मला स्वतःला भाग्यवान समजेल. तुका मन माझा घडो तुका मन माझा तरी माझ्या देवा पार नाही. तुकोबाराय म्हणतात अशा महात्म्याची सेवा माझ्या जीवनामध्ये घडली पाहिजे. कारण आपल्या हितासाठी जागा असणं, भगवंताचं नामस्मरण करणं आणि सात्विक असा व्यक्ती जन्माला येणं म्हणजे तो संतच आहे आणि त्या संताची सेवा मला घडली पाहिजे. कारण तुकोबाराय अशी कोणाची सेवा करण्याकरता तयार नाही. ज्याला देवानी संत म्हणावं त्याला तुकोबाराय म्हणतात. आमच्या जर परीक्षेमध्ये तो जर पास झाला नाही तर आम्ही त्याला मुखाने संत सुद्धा मानणार नाही. एवढी तुकोबारायची म्हणजे ती परीक्षा घेण्याची सामर्थ्य आहे आणि म्हणून ती कोणाची सेवा करायला तयार नाही. पण सात्विक असा व्यक्ती असेल, नामस्मरण करीत असेल म्हणजे तो साक्षात संत आहे आणि त्या संताची सेवा मला घडली पाहिजे. म्हणून असं तुकोबारायनं या अभंगाच्या शेवटच्या चरणात म्हणलेलं विठ्ठल. कारण संताविषयी तुकोबारायाच्या मनामध्ये प्रेम आहे. एकदा तुकोबारायाला भगवंताने सांगितलं काय मागायचं तर मागा, पण तुकोबारायाने सांगितलं न लगे मुक्त्या न धन संपदा संत संग देई सदा. भगवंता तुम्हाला द्यायचंच असलं तर संताची संगत द्या, बाकी मला काहीही नको. संतांच्या दारामध्ये मला पुत्र केलं तरी मी संतांच्या दारामध्ये श्वान होण्याकरता सुद्धा तयार आहे, पण संतांच्या दारातला करा, बाकीच्या ठिकाणचा करू नका. म्हणून एवढी संतांविषयी तुकोबारायाच्या मनामध्ये आवड आहे, प्रेम आहे आणि म्हणून त्यांनी या अभंगामध्ये मी त्या महात्म्याची सेवा करीन असं सांगितलं. रे विठ्ठल. आपोलिया हिता जोआसे जागृता धन्य माता पिता तयाचिया कुळे कन्या पुत्र होती जे सात्विक दयाचा हरिक वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. तुका म्हणे मज घडोत्यांची सेवा तरी माझ्या देवा पार नाही. कुळे कन्या पुत्र होती जे सात्विक दयाचा हरिक वाटे देवा. असे भगवंताने जशी बुद्धी दिली त्याप्रमाणे बोलण्याचा प्रयत्न केला. महाराजांनी मोठा अंतःकरण समजून माझ्यासारख्या अल्पज्ञानी व्यक्तीची सेवा मोठ्या अंतःकरण समजून अज्ञानी अशा बालकाचं कीर्तन ऐकलं हे मनाचा मोठेपणा आहे त्यांचा. कारण मला एवढं ज्ञान नाही, मी तुमच्यासारखा सामान्य शेतकरी आहे, पण आता याचा योग आला जसा योग येईल त्याच्याप्रमाणे ज्ञानोबारायांची तुकोबारायांची हे जे कार्य आहे हे करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि नाही जरी योग आला तर घरचे घरी नामस्मरण करणं, ज्ञानेश्वरी वाचणं, जे काही घडत हरिपाठ हे ते मी करत असतो. आणि जसा योग येईल तशा पद्धतीनं घडेल तसं करत असतो. त्याच पद्धतीनं सर्व महाराज मंडळींना सुद्धा उत्तम असं सहकार्य केलेलं आहे. मस्तक हे पायावरी
वारकरी संतांच्या. म्हणून सर्वांच्या चरणावर दंडवते, सर्वांना धन्यवाद देतो. बोलताना एखादा शब्द वाकडा तिकडा गेला असेल, चुकीचा गेला असेल, त्याबद्दल क्षमा मागतो. आणि सगळ्यांच्या जीवनामध्ये भगवंताचं नामस्मरण घडावं, भागवत कथेचं श्रवण घडावं आणि सर्वांनी आपल्या जीवनाचं सार्थक करून घ्यावं हीच अपेक्षा या ठिकाणी ठेवतो आणि सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली तुका म्हणे माझा घडोत्यांची सेवा, तुका म्हणे गडबड नको. तुका म्हणे मग घडो त्यांची सेवा,
संत हरिहरपंत भगवान श्रीकृष्ण परमात्मा यांच्या कृपाशीर्वादाने आपल्या पवित्र ओझर गावामध्ये आपल्या या दादांच्या सप्ताहामध्ये आपले परमपूजनीय कृष्ण महाराज यांनी या ठिकाणी कीर्तनरूपी सेवा केली। असे भगवत भक्त सात्विक कीर्तनकार मिळणं असे केकोटीची गोष्ट असते, त्यांचा माझा काय कधीच नाही, परंतु एक वारकरी संप्रदायाची रीतीप्रमाणे त्यांनी आपल्याला ज्ञान अमृत दिलं। असंच उत्तर कालामध्ये प्रेमाने सगळ्यांनी सहकार्य करावं, कारण आपला हा कलिकाल, या कलिकालामध्ये मुख्य साधन वारकरी संप्रदाय
त्या वारकरी संप्रदायामध्ये कथा कीर्तन भजन पूजन एकमेका सहाय्य करू अवघा देऊ सुपंत याप्रमाणे गावचे भजी मंडळ यावर्षी आले त्याबद्दल आमच्या साखरे गुरु परंपरेचा आशीर्वाद प्राप्त हो आणि असंच त्यांनी 7 दिवस या कार्यक्रमाला सहकार्य करावं। उद्याचं कीर्तन उद्याचे नियम उद्या सकाळी काकडा भजन होईल विष्णू सहस्रनाम ज्ञानेश्वरी पारायण आणि यज्ञ होईल 9ला यज्ञ होईल दुपारी 3 ते 5 भागवत होईल। उद्याचे कीर्तनकार रामेश्वर महाराज उद्याचे कीर्तनकार आपल्या गावाचे पाहुणे आहेत ते सातवीर त्यांनी गुगळेश्वरच्या महादेवाच्या सप्त्याला खूप कष्ट सहन केलं असे परम पूजनीय रामेश्वर महाराज बिळवे यांच्या उद्या 8 ला कीर्तने विनंती भजनी मंडळाला 8 टाइम कीर्तनाचा प्रसंगाने महाराज कसे वारकऱ्याचं काम आहे लवकर या सगळे कारण कसे उशीर केला बघू शकतो 6ला दिवस होतो उन्हाळ्यामध्ये असते 7ला दिवस होतो 9ला कीर्तन असते परंतु 6ला दिवस होतो प्रेमाने सगळे विशेष सूचना ज्ञानेश्वरी पालन करण्याकरता प्रेमाने शाळेने बसावं अशा विनंती आहे। पंढरी